नमस्कार. आज आषाढ वद्य चतुर्दशी. आज सावतामाळी यांची पुण्यतिथी आहे. त्यामुळे सावतामाळी यांचा एक आपण अभंग पाहणार आहोत. कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी, लसूण मिरची कोथिंबिरी अवघा झाला माझ्या हरी. मोठ नाडा विहीर दोरी अवघी व्यापली पंढरी, सावता म्हणे केला मळा विठ्ठल पायी गोविला गळा. संत सावतामाळी या ज्ञानेश्वर नामदेवांच्या समकालीन सत्पुरुषाने आपल्या कष्टमय आणि दुःखमय जीवनावर मात करण्याकरता स्वतःला पूर्णपणे विठ्ठलमय करून टाकले आहे. सामाजिक जीवनात सांसारिक हाल अपेष्टात जगत असता सावतामाळी यांनी ज्ञान नको, मान सन्मान नको, भुक्ती नको, मुक्ती नको, फक्त विठ्ठलाची निर्मळ भक्ती पाहिजे असे म्हटले आहे. याती कुळ संबंध नाही असा हीन यातीत जन्मवेळा, पामर फक्त हरिभक्तीच हृदय बाळगावी म्हणतो. आणि गौली आत्या भक्तीला भुलून जगदीश परतंत्र झालेला असून आणि विटेवर उभा आहे. योगी यांच्या हृदय कमळीचे निधान असलेल्या स्वामी अशा परब्रह्म पुतळ्यावरून तनुमनाची कुरवंडी करून त्यांच्या प्रेमात आणि नामचिंतनात तन्मय होऊन राहण्यात त्यांना आनंद असल्याचे सावतोबा सांगतात. त्यामुळे त्यांचे अन्य मागणे काहीही नाही. मागितलेल्या मागण्यातही सावतोबाच्या शांत समाधानी वृत्तीचा पडसाद उमटलेला दिसतो. चरणी ठेवूनी माथा सावतोबा भावपूर्ण शब्दात पंढरीनाथाला विनवणी करतात आणि आपला व्यवसाय किंवा कर्म करीत राहतात. पण त्यांच्या अंतर्निष्ठ उपासनेच्या बळाने ते कर्म पवित्र होऊन जाते. बागेत वा शेतात जे काम करीत राहतात ते हरिसेवा या बुद्धीने करीत असल्याने ते काम पावन आणि पवित्र होऊन जाते. सावतोबासारख्याच्या बुद्धीमुळे कर्माला श्रेष्ठत्व येते. विठ्ठल सेवा बुद्धीने हे प्रपंच कर्म करीत गेले तर पांडुरंगाची पूजाच होते. सावतोबांना शेतात काम करताना सर्व पांडुरंगाचीच प्रतीती येते. ती प्रतीती आणि त्यांची सदा समाधानी वृत्ती यांचा सुरेख संगम त्यांच्या व्यक्तित्वात झालेला आहे. म्हणूनच सावतोबांनी म्हटले आहे की कांदा मुळा भाजी म्हणजे माझी विठाबाईच, आणि लसूण मिरची कोथिंबीर हे सर्व जणू माझा हरी होऊन माझ्या शेतात आले. मोठ नाडा विहीर दोरी या माझ्या साधनांनी संपूर्ण पंढरी व्यापून टाकली आहे. सावतामाळी म्हणतात, मी जो मळा केला त्यामुळे मी पंढरीच्या विठ्ठलाच्या चरणी पूर्णपणे अडकून पडलोय. माझा गळ त्यांच्या चरणाशी अडकला आहे. सावतोबांनी संसाराचा मळा विठ्ठलमय करून टाकला. भगवंताने त्यांना 4 भुजांनी आलिंगन दिले होते. चरणी ठेवूनी माथा विनवी तो सावता, बैसा पंढरीनाथा करीन पूजा. पुढे सावतोबांना नवज्वर झाला. देह अतिशय संतप्त झाला, पण मनात फक्त विठ्ठलाचे आर्त होते. शेवटी सावतोबांनी ग्रीष्म ऋतू आषाढ वद्य चतुर्दशीला सूर्योदयाचे वेळी देह ठेवला. तो एखादा योग्याला शोभेल असाच. प्रातःकाळी लवकर उठून स्नान केले, योग्य पद्धतीने आसन घातले, प्राणायाम करून कुंभक साधला आणि वायू निरोधन करून मूळ तत्वाशी समरस झाले. सावतोबा पांडुरंग स्वरूपी विलीन झाले. पांडुरंगाला त्यांनी आपला देह समर्पण केला. थोर संत नामदेव महाराजांनी म्हटले आहे, सावता सागर प्रेमाचा आगर, घेतला अवतार माळ्या घरी. नामा म्हणे त्याचा जन्म सुफळ झाला, वंश उद्धरीला माळी याचा. सावतामाळी यांच्या चरणी अनंत प्रणाम. नामदेव महाराज परत म्हणतात, सावता सागर प्रेमाचा आगर, घेतला अवतार माळ्या घरी. धन्यवाद. मी सौभाग्यवती पल्लवी कुलकर्णी. नमस्कार.